घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या 16 ऑगस्टच्या भागात ऋषिकेशला अजूनही माहिती नसतं की ज्या सारंगचा आपण शोध घेत आहोत तो सारंग आपल्याच गाडीमध्ये आहे. ज्या माणसाला तो हॉस्पिटलमध्ये पोहोचवायला निघाला आहे तो त्याचाच सारंग आहे. नियतीने ऋषिकेश सारंगची अजब प्रकारे भेट घडवलेली असते, तर इकडे हॉस्पिटलमध्ये सुमित्रा कोणाचं काहीच ऐकून घ्यायला तयार नसते. ती हट्टालाच पेटलेली असते. तिला घरी जायचं असतं. सुमित्रा हट्टच धरत असते तेव्हा आता ऐश्वर्या तिला समजावते, सांगते की आई हो नका हट्ट करू. हे बघा आपण डॉक्टरांना विचारूया आणि त्यांनी जेव्हा सांगितलं मग आपण घरी जाऊयात. तेव्हा सुमित्रा ऐकत नाही आणि ती तशीच उठून बसते. ती ऐश्वर्याला सांगत असते की नाही नाही अगं माझा सारंग घरी आला आणि मी त्याला नाही दिसले तर त्यापेक्षा मी घरी जाऊन माझ्या सारंगची वाट पाहते. इतक्यात आता सगळेच जण आलेले असतात. तेव्हा शरूला ऐश्वर्या सांगते की बघा ना आई ऐकतच नाही आहेत, घरी जायचा हट्ट करतायत. सगळ्यांना आता सुमित्राची काळजी वाटत असते. तेव्हा नाना सुमित्राला समजावतात. ते सांगतात की अगं कोणी मुद्दाम आजारपणाचं नाटक करतं का? अगं तुला चक्कर आली होती अचानक, तुला साधं माहिती सुद्धा नाही आहे की तुला हॉस्पिटलमध्ये कोणी आणलं, कसं आणलं. तुला आरामाची गरज आहे आणि डॉक्टरांनी सांगितल्यानंतर आपण घरी जाणारच आहोत ना. आणि समजा आपण घरी गेलो आणि तिथे तुला अजून त्रास व्हायला लागला तर आपण काय करणार आहोत? परत तुला हॉस्पिटलमध्ये घेऊन येणार आहोत का? नाना पुढे बोलणार इतक्यात ते थांबतात. तेव्हा शरू पटकन नानाने इशारा करते आणि याच्याबद्दल काहीच सांगू नका म्हणते. नाना आता लगेच शब्द पाळतात. तेव्हा सुमित्रा सांगते की माझं काय? तेव्हा नाना सांगतात की अगं तुला अजून बरं नाही आहे, तुला आरामाची गरज आहे, तू थांब बरं इथे. तेव्हा सुमित्रा सांगते की नाही नाही मला काहीच झालेलं नाही आहे, साधी चक्कर आली तर तुम्ही मला इथेच घेऊन आला आहात. तेव्हा जानकी सांगते की अय्या हो तुमची तब्येत खरंच बरी नाही आहे, तुम्ही आराम करा ना. इतक्यात आता सुमित्रा तिचे उपकार लक्षात सुद्धा ठेवत नाही आणि तिला सांगते की हे बघ जानकी तू अजिबात मध्ये बोलू नकोस हा. आणि ऋषिकेश सारंगला शोधून आणेल असंच काही नाहीये. उलट माझा सारंग स्वतःहूनच स्वतःचा जीव वाचवेल आणि आपल्या घरी परत येईल. मला नाही राहायचं आहे ते, मला जाऊ देत घरी, आपण घरी जाऊयात असं हट्ट धरत असते. तेव्हा आता नाना सुमित्राच्या हट्टापुढे हात टेकतात आणि जानकीला सांगतात की जानकी अगं तू जा डॉक्टरांना आता घरी हिला घेऊन जाऊ शकतो का विचारू नये. तेव्हा आता जानकी जाते तर सुमित्रा खूप काळजीत असते सारंगच्या. परंतु सारंगला शोधायला गेलेल्या ऋषिकेशची काय अवस्था झाली असेल याच्याशी आता सुमित्राला काही घेणं देणं उरलेलं नसतं आणि ऐश्वर्याला जे हवं असतं तेच घडायला लागलेलं असतं. हळूहळू रणदिवे कुटुंबात फूट पडायला लागलेली असते. डॉक्टर आणि नर्स दोघे इकडे सुमित्राच्या औषधाबाबत सगळं काही चर्चा करत असतात. जानकी तिथे येते. जानकी डॉक्टरांना सांगते की नाही म्हणजे आम्ही आईंना घरी घेऊन जाऊ शकतो का? तुम्ही डिस्चार्ज देऊ शकता का? म्हणजे आईना खूप पॅनिक झाले आहेत, हायपर झाले आहेत, परंतु आता त्यांना आम्ही घरी घेऊन जाऊ शकतो की नाही हे फक्त तुमच्यावरती डिपेंड आहे. डॉक्टर सांगतात की नाही आम्ही त्यांना सध्या तरी घरी नाही सोडू शकत, आम्ही आता त्यांना अंडर ऑब्झर्वेशनमध्ये ठेवणार आहोत. अहो तुम्हाला कळत नाही आहे का, त्यांना माइल्ड हार्ट अटॅक आला होता आणि या अवस्थेत आम्ही त्यांना सोडणं अशक्य आहे. इतक्यात आता कारस्थानी ऐश्वर्या समोर येते आणि सांगते की डॉक्टर परंतु आम्ही आता ती मोठी रिस्क घ्यायला तयार आहोत. तेव्हा आता जानकीला मोठा धक्काच बसतो आणि जानकी ऐश्वर्याला म्हणते की अगं अशी का म्हणतेस तू? जानकी ऐश्वर्याला खडसावते. ती सांगते की अगं आपण जर आईना घरी घेऊन गेलो आणि उद्या जर काही कमी जास्त झालं तर काय करणार आहोत आपण? नाही नाही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आपण त्यांना घरी नको घेऊन जायला. तेव्हा ऐश्वर्या सांगते की परंतु वहिनी आईने हट्टच धरला आहे, त्यांना घरी जायचं आहे. तर डॉक्टर सांगतात की नाही नाही आम्ही या पेशंटला घरी सध्या तरी नाही सोडू शकत. तेव्हा जानकी सांगते की ऐकलत ना ऐश्वर्या, आपण नाही घेऊन जाऊ शकत आईना घरी, आपण आईंच्या जीवाशी असा खेळ नाही करू शकत. डॉक्टर तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करा. जानकी ऐश्वर्याला सांगते की नाही नाही आता डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आपण आईना घरी नको घेऊन जायला. त्यानंतर जानकी नानांकडे येते आणि सांगते की आपण आईना घरी घेऊन नाही जाऊ शकत, डॉक्टरांनी नकार दिला आहे. इतक्यात आता नाना सुमित्राला सांगतात की पाहिलंत ना अगं तू चांगली बरी हो त्यानंतर आपण डिस्चार्ज घेऊया. इतक्यात आता कारस्थानी ऐश्वर्या येते आणि सगळ्यांसमोर सांगते की आई चला आपल्याला घरी जायचं आहे. तेव्हा आता शरू बाकी सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. शरू विचारते की हा काय प्रकार आहे? तेव्हा आता जानकी सांगते की अगं ऐश्वर्या तू ऐकलं नाहीत का डॉक्टर काय म्हणाले होते? तेव्हा आता ऐश्वर्या सांगते की तुम्हाला नकार दिला होता, परंतु आईच्या मनाची तळमळ, त्यांची सारंगसाठी होणारी घालमेल मी त्यांना सांगितले आहे आणि डॉक्टर मला म्हणालेत की तुम्ही तुमच्या रिस्कवरती यांना घरी घेऊन जाऊ शकता. तेव्हा आता नाना विक्रांत तिथे सगळ्यांनाच मोठा धक्का बसलेला असतो. प्रत्येक वेळी ऐश्वर्या स्वतः पुढाकार घेऊन
सुमित्राचं मन वळवण्याचा प्रयत्न करत असते आणि जानकीला तोंड घशी पाडत असते. जानकी खूप रागाला गेलेली असते. जानकी तिथे ऐश्वर्याला सांगते की रिस्क म्हणजे तुला कळतंय का ऐश्वर्या, तू काय बोलते आहेस ते? आईंच्या जीवाशी खेळ नको. तेव्हा आता ऐश्वर्या सांगते की वहिनी, मी फॉर्मवरती सही केली आहे. तेव्हा आता जानकी सांगते की कोणाला विचारून सह्या केल्यात तू? तेव्हा ऐश्वर्या सांगते की ॲडमिट करताना फॉर्मवरती मीच सह्या केल्या होत्या, मग आता डिस्चार्ज करताना मी सह्या का नाही करायच्या? तिथे आता दोघींचाच वाद सुरू झालेला असतो आणि सगळ्यांनाच मोठा धक्का बसलेला असतो. ऐश्वर्या सुमित्राला सांगते की चला आई, आपण घरी जाऊयात. तेव्हा शरू सांगते की अगं पण. तेव्हा ऐश्वर्या शरूला समजावते. ती म्हणते की शरूताई, आईनं घरी जायचं आहे, ही गोष्ट तुम्हीही समजून घ्या ना. हे बघा, आत्ता आपल्याला आईंचं मन जपणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि माझी खात्री आहे की आई एकदा जर घरी आल्या की तिथे गेल्यानंतर त्यांना खूप बरं वाटेल. तेव्हा आता नाना सुमित्राला समजावणार. सुमित्रा सांगते की नाही नाही, मला आता कोणाचं काहीच ऐकून घ्यायचं नाही आहे, मला जायचं आहे माझ्या घरी. त्यानंतर सगळेजण आता सुमित्राला आग्रह धरत असतात, परंतु सुमित्रा कोणाचंच काहीच ऐकून घेत नाही आणि ती उलट ऐश्वर्यालाच सांगते की अगं तुलाच माझ्या मनाचं कळलं गं. तर त्यानंतर जी सुमित्रा आता इतके वर्ष आपल्याला आईचं प्रेम देत होती, त्याच जानकीचा ती तिरस्कार करायला लागलेली असते आणि जानकीला खूप वाईट वाटत असतं. इकडे ऋषिकेशने सारंगला आणलेलं असतं हॉस्पिटलमध्ये. स्ट्रेचरवरती ठेवून आता ते दरवाजापाशी घेऊन येतात. तेव्हा आता तिथे आजोबा तिथे ऋषिकेशला सांगतात की हे बघा, तुम्ही इथेच थांबा, आधी मी डॉक्टर आहेत की नाही ते बघतो आणि आता या पेशंटसाठी जागा आहे की नाही तेही पाहतो. ते गेल्यानंतर ऋषिकेश खूप हळवा होतो आणि विचार करायला लागतो की कुठे असेल माझा सारंग, जो की सारंग ऋषीच्या बाजूलाच असतो, परंतु अजूनही ऋषीने त्याचा चेहरा पाहिलेला नसतो. इकडे घरी सुमित्राला आणल्यानंतर आजी तिला पाहून आता खूप रडत असते. सुमित्राला सांगते की सुमित्रा, कशी आहे ग तुझी तब्येत? ठीक आहेस ना तू? हॉस्पिटलमध्ये मला न्यायला कोणीच तयार नव्हतं, म्हणून मी आणि ओवी घरात गुपचूप बसून राहिलो. एका बाजूला सारंगची काळजी होती आणि एका बाजूला तुझी काळजी. सुमित्रा आजीला सांगायला लागते की आई, मला सुद्धा घरी यायचं होतं ग, परंतु माझं कोणीच ऐकून घ्यायला तयार नव्हतं. परंतु माझी गोष्ट ऐश्वर्याने ऐकली आणि ती मला घेऊनही आली घरी. खरंच तिने हॉस्पिटलमध्ये माझी खूप काळजी घेतली. इतक्यात आता ऐश्वर्या सुमित्राची औषधं घेऊन आलेली असते. ती सुमित्राला सांगते की आई, तुमची औषधं आणली आहेत आणि कोणतं औषध कधी घ्यायचं आहे हे वेळेनुसार मी तुम्हाला सांगायला येईनच. तेव्हा आता सुमित्रा तिला पाहून खूप रडते आणि तिला सांगते की ऐश्वर्या, किती काळजी घेतेस का माझी? माझा सारंग अगदी जशी काळजी घ्यायच्या अगदी तशीच काळजी तू घेते आहेस. खरं तर ऐश्वर्याच्या या नाटकीपणाला सगळेच जण भुललेले असतात. ऐश्वर्या अजून किती पाताळ यंत्रीबाई आहे हे कोणालाही कळालेलं नसतं. सुमित्रा तिला विचारते की अगं सारंगचा हा अपघात, हे सगळं असं घडलं आहे आणि सगळ्या परिस्थितीमध्ये किती धीराने घेतेस ग तू सगळं काही? नाटकी ऐश्वर्या सुमित्राला सांगते की आई हो, तुमची माया, तुमचं प्रेम, तुमचा विश्वासाचा हात असाच माझ्या डोक्यावरती राहू देत. आणि सारंगचं काय हो? सारंग आता सुखरूप या संकटातून बाहेर पडून घरी परत येतील याच्यावरती माझी पूर्ण खात्री आहे आणि सारंग बरे होऊन सुखरूप आपल्या घरी यावेत म्हणून मी उपवास धरला आहे. तेव्हा आता सुमित्रा आणि आजी परत आता फसलेले असतात आणि त्या दोघींनाही धक्का बसतो. सुमित्रा म्हणते की अगं, या सगळ्या अशा परिस्थितीमध्ये तू उपवास कशाला धरला? तेव्हा ऐश्वर्या सांगते की नाही आई, जोपर्यंत सारंग घरी परत येत नाही तोपर्यंत मी काहीच नाही खाणार आहे, मी आलेच असं सांगून ऐश्वर्या जाते. तर आजी लगेचच ऐश्वर्याचं कौतुक करत सुमित्राला सांगायला लागते की बघितलंस, तुझ्यावरती तिचा किती जीव आहे ते, आणि बघतेस ना ते आपल्या सारंगवरती सुद्धा किती प्रेम करते आणि हे फक्त दाखवण्यापुरतं नाही करत आहे ती. अगं सुमित्रा, ती खरोखर बदलली आहे. तेव्हा आता सुमित्राही आजीच्या होला हो करते आणि सांगते की अगं आई, माझासुद्धा या गोष्टीवरती विश्वास बसत नाही आहे. त्यानंतर हात जोडून सुमित्रा देवाकडे सारंग सुखरूप यावा यासाठी प्रार्थना करत असते. ऐश्वर्या रूममध्ये आल्यानंतर आता म्हणायला लागते की जोपर्यंत सारंग परत येत नाही तोपर्यंत मी काहीच खाणार नाही आहे, डोंबलाचं माझं. आणि त्यानंतर ऐश्वर्या पटकन आता तिने जे जेवण लपवलेलं असतं ते चिप्स घेते आणि पटकन खायला लागते. इकडे जानकी देवघरात आलेली असते. देवाला दिवा लावल्यानंतर जानकी देवाकडे प्रार्थना करत म्हणायला लागते की नको ना रे इतका निष्ठुर होऊस. अरे तू सांगशील ते सगळं काही करायला तयार आहे मी, परंतु माझ्या सारंग भाऊजींना सुखरूप परत घेऊन ये. इतक्यात देवघरात नानाही आलेले असतात. नाना आता जानकी पाशी बसतात आणि तिला धीर देतात. ते सांगतात की अगं जानकी, सकाळपासून खूप धावपळ केली आहेस ना, मग काहीतरी खाऊन घे, मी शरूला सांगतो तुझ्यासाठी काहीतरी बनवायला. नाना उठून जाणार इतक्यात आता जानकी सांगते की नको नाना,
जोपर्यंत सारंग भाऊजी सुखरूप परत येत नाही तोपर्यंत मी काहीच नाही खाणार आहे. तर नाना आता जानकीला समजावत सांगतात की जानकी नको ना गं असं करूस, काहीतरी खाऊन घे, किती थकली आहेस तू, आता सुमित्राही आजारी आहेस आणि तूही आजारी पडली तर. जानकी हात जोडून नानांना विनंती करते की नाना, आतापर्यंत मी तुमचा एकही शब्द मोडलेला नाही आहे, प्लीज मला आता विनंती करू नका. मी सारंग भाऊजी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत नाही काही खाणार आहे. तेव्हा नाना जानकीला समजून घेतात आणि तिला सांगतात की हो जानकी, तू देवासाठी इतकं सगळं काही करते आहेस ना, माझी खात्री आहे की हाच तुझा देव आपल्या सारंगला सुखरूप परत घरी घेऊन येईल. नाना उठून गेल्यानंतर परत जानकी देवाकडे सारंगसाठी प्रार्थना करत असते. तर तिकडे हॉस्पिटलमध्ये डॉक्टर पटकन बाहेर पळत आलेले असतात. ते सारंगच्या तोंडावरून पांघरूण काढतात आणि चेक केल्यानंतर डॉक्टर तिथे सांगतात की अरे बापरे, यांची तब्येत तर खूपच जास्त बिघडली आहे, यांना लवकरच मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागेल, नाहीतर यांच्या वाचण्याची शक्यता कमी आहे. ऋषी तिथेच असतो परंतु ऋषीचं मात्र तिथे लक्षच नसतं. तर इकडे घरी जानकी देवाकडे प्रार्थना करायला लागते. अचानक आरती विझणार तेव्हा जानकी पटकन आता ती आरती विजू देत नाही आणि देवाला ती सारंगसाठी भांडायला लागते. ती सांगते की का इतका निष्ठुर झाला आहेस, आतापर्यंत आम्ही का कोणाचं वाईट केलं आहे की तू आमची इतकी परीक्षा पाहतोयस. माझ्या सारंग भाऊजीने काय कोणाचं वाईट केलं आहे, का आमच्याच बाबतीत तू असा वागतोयस. आज नाही, फक्त माझीच नाही तर ही तुझी सुद्धा परीक्षा आहे. तर इकडे हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आता त्या आजोबांना विचारतात की हे नक्की तुम्हाला कुठे सापडले. तेव्हा आजोबा सांगतात की एका नदीकाठी पडला होता तो. डॉक्टर त्याला सांगतात की मी यांना वाचण्यासाठी लाईफ सेव्हिंगचं इंजेक्शन देते, परंतु तरीसुद्धा वेळेवरती तुम्ही त्यांना मोठ्या हॉस्पिटलमध्ये नक्की घेऊन जा. इकडे जानकीची प्रार्थना चालूच असते. ती देवाला साथ घालत असते की आमच्या सारंग भाऊजींना आज तुला सुखरूप आणावंच लागेल. आज मग फक्त माझीच नाही तर तुझी सुद्धा परीक्षा आहे आणि आमच्यासोबत आता तुला तुझी परीक्षा ही द्यावीच लागेल. तुला सारंग भाऊजींना आमच्यासाठी घेऊन यावंच लागेल. जानकीने देवाला साथ घालता क्षणी इकडे अचानकपणे हॉस्पिटलच्या लाईट्स गेलेल्या असतात. तेव्हा सगळा आता गोंधळ उडालेला असतो. रक्ताच्या थारोळ्यात असलेला सारंगच्या जवळ अचानकपणे आता ऋषिकेश येतो. ऋषिकेश जवळ आला आणि त्याचा हात आता सारंगने घट्ट पकडता क्षणी तिकडे गणपती बाप्पाने जानकीला कौल दिलेला असतो की तिची प्रार्थना फळाले आले आहे, तिची इच्छा नक्की पूर्ण होणार आहे. आणि ते कौल देता क्षणी आता जानकी थक्कच होते. त्यानंतर जानकी ते जे काही कौल दिलेलं फूल असतं ते आपल्या हातात घेते आणि गणपती बाप्पाकडे पाहतच राहते. तर तोपर्यंत इकडे सारंगमध्ये थोडाफार प्राण शिल्लक राहिलेला असतो, जो की आता ऋषिकेश वेळेवरती सारंगला वाचवणार असतो. अचानक आता लाईट्स येतात. आता लाईट चालू झाल्यानंतर ऋषिकेश पटकन जेव्हा मागे वळून पाहतो तर त्याला समोर सारंग दिसतो आणि ऋषिकेशला आता मोठा धक्काच बसतो. ऋषिकेशाचा सारंगला शुद्धीवर आणण्यासाठी खूप प्रयत्न करत असतो, त्याला सतत हाका मारत असतो. इतक्यात आता सारंग त्याने ऋषीचा हात हा घट्टच पकडून ठेवलेला असतो. ऋषिकेश आता जोरजोरात डॉक्टरांना हाका मारायला लागतो. डॉक्टर जेव्हा पळत आलेले असतात ते काकाही आलेले असतात की ज्याने सारंगला वाचवलेलं असतं. तेव्हा ऋषिकेश त्यांचे आभार मानायला लागतो आणि तो सांगतो की हा माझा भाऊ आहे, थँक्यू सो मच काका, तुमच्यामुळे माझा भाऊ मला मिळाला. तेव्हा आता काका सांगतात की माणुसकीच्या पाठीशी देव नेहमी असतो बाळा. अरे तू आता आमच्या मदतीसाठी जर गाडी थांबवली नसती तर तुझा भाऊ तुला कधी मिळाला असता का. आमचं काम झालं आहे, आम्ही जातो आता, असं सांगून तेथून काका निघूनही जातात. तेव्हा आता ऋषिकेश खूप खुश असतो. तो डॉक्टरांना विचारतो की डॉक्टर सांगा ना नक्की आता काय करायचं आहे. तेव्हा डॉक्टर सांगतात की आम्ही यांना लाईफ सेव्हिंगचं इंजेक्शन दिलं आहे, परंतु लवकरात लवकर तुम्ही जास्त मोठ्या हॉस्पिटलमध्ये यांना घेऊन जा. तेव्हा ऋषिकेश आता सारंगला सांगायला लागतो की सारंग, एकदा डोळे उघडून बघणार आहे, तुझा ऋषिकेश दादा तुझ्यासाठी आला आहे, तुला काहीच नाही होऊ देणार आहे तो. शेवटी माझ्या आईची पुण्याई फळाला आली. ऋषिकेश आता सारंगसाठी खूप रडायला लागतो, परंतु त्यानंतर त्याच्या लक्षात येतं आणि तो पटकन आता जानकीला फोन करतो. जानकी अजूनही त्याच धक्क्यात असते की देवाने कौल दिला आहे, परंतु तशी बातमी अजून आलेलीच नाही आहे. इतक्यात ऋषीचा फोन येतो. ऋषिकेशचा फोन पटकन जानकी रिसीव्ह करते. तेव्हा ऋषिकेश तिला विचारतो की तू कुठे आहेस. तेव्हा जानकी सांगते की मी देवघरात आहे. ऋषिकेश सांगतो की अगं जानकी, तुझी प्रार्थना फळाला आली आहे, आपला सारंग आपल्याला सापडलाय. ही बातमी ऐकता क्षणी जानकीच्या डोळ्यातून आनंदाश्रू यायला लागतात आणि हात जोडून परत ती देवाकडे प्रार्थना करायला लागते. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत की ऋषिकेशने
सारंगला हॉस्पिटलमध्ये तरी आणलेलं असतं, परंतु डॉक्टरांनी आता त्यांना धक्कादायक बातमी दिलेली असते की ब्लड खूप लॉस झाला आहे. त्यांना ताबडतोब रक्ताची गरज आहे आणि त्यांचा ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह आहे, जो की खूप रेअर आहे. आणि ओ निगेटिव्ह याचं रक्त आमच्याकडे सध्या तरी अवेलेबल नाही आहे. तेव्हा आता नाटकी ऐश्वर्या रडण्याचं नाटक करत म्हणायला लागते की आता काय करायचं आहे आपण. ऋषिकेश तर सांगतो की मी त्याचा भाऊ आहे, परंतु माझं रक्त ओ निगेटिव्ह नाही आहे. तर शेरूसुद्धा सांगते की माझंही नाही आहे. इतक्यात आता जानकीच्या लक्षात येतं की ओ निगेटिव्हचा एक माणूस आपल्या घरात आहे, सौमित्र. आणि जानकीने पटकन फोन करून सौमित्रला बोलावून घेतलेलं असतं. सौमित्र पाठीमागून आल्यानंतर तिथे मोठ्यानेच म्हणतो की माझं ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह आहे. तेव्हा सगळेच जण धक्क्याने मागे पाहतात. तर सौमित्रला पाहून ऋषिकेश खूप खुश असतो. तर आता सौमित्राचं रक्त देऊन सारंगचा जीव कसा वाचणार हे पाहणं खूप मनोरंजक